माझी हृदयाच्या मंदिरी, माझी हृदयाच्या मंदिरी, देखिली गुरुमूर्ती गोचिरी, देखिली गुरुमूर्ती गोचिरी. या गोजिरा रूपाचे दर्शन होते आज शेगावकरांच्या भाग्यात. सुंदर प्रेमळ असे त्यांचे मुखकमल, वात्सल्य ज्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. लहान बालकाप्रमाणे कमालीची निरागसता ज्यांच्या मुखावर कायम वसलेली असते. मध्येच ज्यांच्या डोळ्यात भगवान श्रीकृष्णासारखा खोडकरपणा झळकतो. जितके मायाळू आणि लोभस त्यांचे रूप, तेवढेच दांभिकांना पाहून धडकी भरवणारे त्यांचे रौद्ररूप सुद्धा तितकेच दैवी. अशा दिव्य मुखकमलाचे शेगावकरांना आज दर्शन झाले. औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 16 व 17 फेब्रुवारी 2024 रोजी शेगाव या ठिकाणी आयोजित केला होता. परमपूज्य जगद्गुरु श्रींचे या शेगाव भूमीत अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुमारे 20 ते 25 हजार भाविकांची प्रचंड गर्दी परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनाची आस बाळगून होती. नजर जावी तिथपर्यंत भक्तगण रांगा लावून परमपूज्य स्वामीजींची चातकासारखी वाट पाहत होते. परमपूज्य गुरुमाऊलींचे संतपीठावर आगमन होताच धर्म घोषणा सुरू झाल्या. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, यांनी संपूर्ण सभामंडप दुमदुमून निघाला होता. परमपूज्य गुरुमाऊलींना माल्यार्पण करून झाल्यावर परमपूज्य स्वामीजी संतपीठावर विराजमान झाले. पुरोहितांद्वारे त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या गोंडस रूपाला डोळ्यात साठवणारे भाविक सर्वत्र दृष्टीस पडत होते. सोबतच सर्वांचे कान आसुसले होते ते आपल्या परमपूज्य स्वामीजी आता आपल्याला काय बोध करणार ते ऐकण्यासाठी. परमपूज्य गुरुमाऊलीही आपल्या लेकरांची इच्छा जाणत माईक हातात घेत म्हणाले की, आसक्ती हे दुःखाचे मूळ कारण आहे. प्रपंचाचा हव्यास माणसाला कधीही सुटत नाही आणि म्हणूनच तो समस्यांमध्ये विळख्यात अधिकाधिक अडकत जातो. चंचल मनाला जर भक्तीची गोडी लागली तर समस्यांचा गुंता नक्कीच सुटेल. रथ कितीही सुरेख असला पण जर सारथी योग्य नसेल तर रथ कोणत्याही खाचखळग्यात पडू शकतो. आत्मज्ञानी सद्गुरू हे सारथीची भूमिका करतात, मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशेने मार्गस्थ करतात व अशा सारथी असलेल्या सद्गुरूंवर अतूट विश्वास ठेवावा. विज्ञान आणि अध्यात्माची योग्य सांगड घालून व्यावहारिक जगात डोळसपणे जगावे. सदैव सत्कर्म करावे व जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. तेव्हा सुख समाधान हमखास चालत घरी येईल. परमपूज्य गुरुमाऊलींचा हा बोध अनेकांना आपल्या आत्मविकासाप्रती विचार करण्यास प्रवृत्त करत होता. यास्तव सुमारे 328 भाविकांनी उपासक दीक्षा व 351 भाविकांनी साधक दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गावर प्रवास सुरू केला. त्यानंतर सारेच भाविक समस्या मार्गदर्शन व दर्शनाच्या रांगेत शिस्तबद्धपणे उभे होते. परमपूज्य जगद्गुरु श्री उपस्थित समस्याधारकांच्या समस्या आत्मीयतेने ऐकत होते. प्रेमळ शब्दांनी त्रस्त मनांवर हळूवार फुंकर घालून भरकटलेल्या मनाला नवीन उमेद देत होते. दुसरीकडे सुरू असणारी रांग दर्शन घेत परमपूज्य स्वामीजींचे सगुण साकार रूप आपल्या हृदयात साठवत होते. परमपूज्य स्वामीजीही सगळ्यांवरच दृष्टिक्षेप टाकत आशीर्वादांचा वर्षाव करत होते. दिवस कसा मावळतीला गेला हे कळले सुद्धा नाही. अखेर निरोपाची घटिका आली आणि अत्यंत जड अंतःकरणाने साऱ्यांनीच परमपूज्य गुरुमाऊलींना निरोप दिला. तसेच परमपूज्य स्वामीजी देखील आपल्या पुढील प्रवासासाठी निघाले. श्री गुरुदेव.